नमस्कार. जय शंकर दत्तगुरु. दिनांक 24 जुलै 2025 आषाढ अमावस्या. याच अमावस्येला दीप अमावस्या असंही म्हटलं जातं. त्यासोबतच गताहारी अमावस्या म्हणून देखील या अमावस्येचा उल्लेख केला जातो. परंतु काही कारणाने गताहारीचा आपण अपभ्रंश केला आणि गटारी अमावस्या असं संबोधलं जातं. मी या ठिकाणी सर्वांना विनंती करते की चुकूनही गटारी अमावस्या हा उल्लेख तुम्ही टाळावा. गताहारी अमावस्या म्हणजे शास्त्रामध्ये निषिद्ध असलेला आहार जो केला आहे तो ह्यापुढे होणार नाही हा नियम घेण्याचा किंवा हे वचन घेणारी ही अमावस्या आहे. गताहारी अमावस्या. केलेला निषिद्ध आहार यापुढे होणार नाही हा दिवस साजरा करताना आपल्याला दिवे लावून ही प्रार्थना करायची असते. यावेळेस अमावस्या ही 23 तारखेला उत्तर रात्री 2:28 सुरू होते आणि 24 तारखेचा संपूर्ण दिवस आपल्याला अमावस्या लाभत आहे. अमावस्या समाप्तीचा कालावधी आहे 24 तारखेला रात्री 12:40. थोडक्यात काय तर 24 जुलै 2025 वार आहे गुरुवार आणि या दिवशी पुनर्वसू नक्षत्र आहे दुपारी 4:43 आणि त्यानंतर सुरू होतंय पुष्य नक्षत्र. दुग्ध शर्करा योग आहे. दीप अमावस्या आणि गुरुपुष्यामृताची सायंकाळ आपल्याला लाभत आहे. या शुभ मुहूर्तावर आपल्या घरामध्ये आपल्या देवघर उजळवणारे हे जे काही छानसे दिवे आहेत ह्या दिव्यांची पूजा करण्याची ही सुंदर आपल्याला मिळालेली संधी आहे. अग्नितत्वाचं हे पूजन आपण दीप अमावस्येच्या दिवशी जर केलं तर आपल्या वास्तूमध्ये सदैव तेज, सदैव सकारात्मकता नक्कीच राहते. या दिवशी आपण सगळ्यात महत्वाचं म्हणजे पितृस्मरण केलं गेलं पाहिजे. सकाळी लवकर उठून स्नान करून विशेषतः आंघोळीच्या पाण्यामध्ये गोमित्र किंवा काळे तीळ टाकून स्नान करावं. त्यानंतर पितृस्मरण केलं गेलं पाहिजे. तर्पण, पिंडदान या दिवशी आपल्याकडनं सहज सोप्या पद्धतीने अति आनंदाने पितरांचं स्मरण करत पितृंच्या मुक्तीसाठी प्रार्थना या दिवशी केली गेली पाहिजे. तीर्थक्षेत्रावर स्नानाचं विशेष महत्व आषाढ अमावस्येमध्ये सांगितलं जातं. कारण आषाढ अमावस्येनंतर सुरू होतो तो आपला श्रावण महिना. पवित्र असा श्रावण महिन्याचा आरंभ हा आषाढ अमावस्येच्या दुसऱ्या दिवसापासून सुरू होत असतो. त्यामुळे तीर्थस्नान करून आपल्याला ही अमावस्या नक्कीच साजरी केली गेली पाहिजे. अमावस्येच्या दिवशी महाउपायांमध्ये काही छोटे छोटे आपल्याला नियमितपणे जे अमावस्येला करत असतो तेच उपाय पुन्हा एकदा या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात अगोदर आपल्या घराची साफसफाई आपण अवश्य केली गेली पाहिजे. ज्याप्रमाणे घरामध्ये जाळे जळमट आपण दूर करतो त्याचप्रमाणे आपल्या मनाचे, आपल्या बुद्धीचे, आपल्या विचारांचे सुद्धा जाळे जळमट दूर करून नकारात्मकता दूर केली गेली पाहिजे. आपल्या सोबत काही घटना ज्या कधीतरी आपल्यासोबत आपल्याच जवळच्या व्यक्तींनी केलेल्या आहे आणि त्यामुळे आपली मानसिकता जर खराब झाली असेल तर अशा गोष्टी आपण या दिवशी सोडून दिल्या पाहिजे, माफ केलं पाहिजे. तसंच आपली वास्तू सुद्धा आपल्याला नेहमी तथास्तु म्हणत असते. म्हणून आपल्या वास्तू देवतेचं पूजन सुद्धा करून वास्तूमध्ये जे काही नकारात्मकता निर्माण करणाऱ्या बंद पडलेल्या वस्तू आहेत या सुद्धा आपण अमावस्येच्या दिवशी घराबाहेर टाकल्या पाहिजे. घरामध्ये स्वच्छता करून घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा मान सन्मान नियमितपणे केला तर प्रत्येक दिवस तुमच्या घरामध्ये अतिशय आनंद घेऊन येणाऱ्या सकारात्मक लहरी निर्माण होणार असतात. अमावस्येच्या या मंगल पर्वावर आपल्या घराचा उंबरठा, आपला मुख्य दरवाजा हा स्वच्छ करायचा आहे आणि उंबरठ्याला समप्रमाणामध्ये गोड तेल, मीठ आणि हळद हे मिश्रण एकत्र करत छानसा लेप द्यायचा. विशेषतः हा लेप तुम्ही सकाळी देऊन सायंकाळच्या वेळेस स्वच्छ पुसून घ्यायचा आणि उंबरठ्याला हळदी कुंकू वाहून उंबरठ्याबाहेर 2 कापूर आणि लवंग पंथीमध्ये आपल्याला प्रज्वलित करायचे आहे. जेणेकरून आपल्या वास्तूतील नकारात्मकता दूर होते. वास्तूचा दोष, नजर दोष हा दूर केला जातो. या छोट्याशा उपायाने तुमच्या घरामधली निगेटिव्हिटी रिमूव्ह करायला नक्कीच मदत होणार आहे. यासोबत आपण कुलस्वामिनीची उपासना सुद्धा या दिवशी अवश्य करायची आहे. चातुर्मास चालू आहे. प्रत्यक्ष श्री हरी विष्णू योग निद्रेमध्ये आहे. माता महालक्ष्मी सहित श्री हरी विष्णू हे क्षीरसागरामध्ये योग निद्रेसाठी असताना ही जी अमावस्या आहे आषाढ अमावस्या, या अमावस्येच्या दिवशी आपल्याला आपल्या वास्तूच्या ईशान्य दिशेला
शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये शक्य असल्यास लाल रंगाच्या वात आपल्याला प्रज्वलित करायची आहे. वात बनवून त्याला कुंकू लावा आणि ती वात आपल्याला ईशान्य कोपऱ्यामध्ये लावायची आहे. ही वात लावल्यानंतर श्री हरी सहित महालक्ष्मीची पूजा करणं आपल्याला फायदेशीर ठरेल. विष्णू सहस्रनाम येत असेल तर अतिउत्तम. सायंकाळच्या वेळेस हा गुरुपुष्यामृत योग सुद्धा आपल्याला प्राप्त होतो आहे आणि ह्या गुरुपुष्यामृत योगावर सायंकाळच्या वेळेस ईशान्य दिशेला आपल्याला शुद्ध तुपाचा दिवा लावून श्री हरी विष्णूचं स्मरण करून श्री सुक्त, कनकधारा स्तोत्र किंवा महालक्ष्मी अष्टक यापैकी जे स्तोत्र आपल्याला योग्य पद्धतीने येतं त्याचं पठण, त्याची आवर्तन आपल्या वास्तूमध्ये अवश्य केली गेली पाहिजे. किंवा हे स्तोत्र जर आपल्याला येत नसेल तर फक्त ओम श्री लक्ष्मी नारायणाय नमः, ओम श्री लक्ष्मी नारायणाय नमः या मंत्राचा अधिकाधिक जप सुद्धा आपल्या वास्तूमध्ये सायंकाळच्या वेळेस अवश्य करा. आपल्या तुळशीला शुद्ध तुपाचा दिवा लावला गेला पाहिजे. गोड कणकेचे दिवे छान बनवून अतिशय स्वच्छ सुंदर ठिकाणी छान सुंदर आसन ठेवून आपल्या वास्तूमध्ये जे काही दिवे आहेत, पूर्वीच्या काळी अगदी छोट्या छोट्या चिमण्या होत्या त्याची सुद्धा पूजा केली जायची. आता त्या गोष्टी खूप दुर्मिळ झाल्या आहे, परंतु आपल्या वास्तूमध्ये जे काही आपण दिवे प्रज्वलित करतो, समई, छोटी वात लावणारी समई, हा ज्या काही दिवे आपल्या घरामध्ये आहेत ते सगळे दिवे स्वच्छ करून ते प्रज्वलित करून त्यांना पुष्प अर्पण करायचं आहे, हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि दीपदेवतेचा मंत्र म्हणून आपल्याला गोड कणकेचे दिवे याचा नैवेद्य, खीरपुरीचा नैवेद्य आपल्याला ह्या दिव्यांना दाखवायचा असतो. या दिवशी आपल्या घरामध्ये तुम्ही जितके दिवे उजळवाल म्हणजे जितके दिवे तुम्ही तेवत ठेवाल, जितकं तेल तुमच्या वास्तूमध्ये दिव्यांसाठी जळेल तितकं तुमच्या वास्तूतील संकट दूर व्हायला नक्कीच मदत होईल. तेल हे तुमच्या घरातील विघ्न दूर करणारं आहे आणि जितके तुम्ही दिवे तुमच्या वास्तूमध्ये लावाल, तुमच्या घराच्या आठही दिशेला तेलाचे दिवे अवश्य लावा. तुमच्या मुख्य वास्तूच्या मुख्य दरवाजाच्या बाहेरही तुम्ही अवश्य तेलाचे 2 दिवे दोन्ही बाजूला लावले गेले पाहिजे आणि या सर्व दिव्यांना छानसा गोडाचा नैवेद्य दाखवून दीप देवतेचं पूजन करणं गरजेचं राहणार आहे. घराची फरशी पुसताना त्या पाण्यामध्ये हिंग, हळद, मीठ, गोमित्र, कापूर एकत्र टाकून फरशी पुसली गेली पाहिजे. दरवाजा स्वच्छ करून हळद, केसर एकत्र करून स्वस्तिक अवश्य काढा आणि दरवाजाच्या पुढील आणि मागच्या बाजूला दोन्हीही बाजूला हे स्वस्तिक तुम्हाला तुमच्या वास्तूमध्ये सकारात्मक लहरी घेऊन ठरणार आहे. रात्री झोपण्यापूर्वी हे झाले आपले दिवसभराचे छोटे छोटे उपाय. परंतु एक लक्षात घ्या, आषाढ अमावस्येपासून भाद्रपद अमावस्या म्हणजे सर्व पितरी अमावस्या हा जो कालावधी आहे, ह्या पूर्ण कालावधीमध्ये पितरांचा वास हा पृथ्वीवर असतो. आषाढ अमावस्येला रात्री झोपण्यापूर्वी आणि भात शिजवायचा आहे. जेवढा भात शिजवू तो पूर्ण भात घेऊन त्याच्यावर थोडंसं दही टाकायचं आहे आणि हा नैवेद्य आपल्या किचन मध्ये जिथे आपण पिण्याचं पाणी ठेवतो त्या ठिकाणी हा नैवेद्य पितरांसाठी ठेवायचा आहे. पितरांसाठी नैवेद्य ठेवून सर्व पितरांनो हे भोजन स्वीकार करा आणि तुमचे आशीर्वाद मला असू द्या ही प्रार्थना करून हे भोजन आपल्याला रात्रीच्या वेळेस पितरांसाठी ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी ते कावळ्याला बाहेर टाकून द्यायचं आहे. हा उपाय तुम्ही प्रत्येक अमावस्या अवश्य करा. जर तुम्हाला कुंडलीमध्ये पितृदोष सांगितला असेल, पितरांची बाधा सांगितली असेल तर तुम्हाला पितृदोषावर हा अतिशय सुंदर उपाय नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. प्रत्येक अमावस्या तुम्ही हा उपाय अवश्य करू शकता. अमावस्येच्या दिवशी माता महालक्ष्मीची सुद्धा उपासना रात्री 11 वाजेच्या दरम्यान केली जाते. श्री सुक्ताची आवर्तन किंवा श्री महालक्ष्मी अष्टकाची 8 आवर्तन या दिवशी होणं तितकंच गरजेचं राहील. शक्य असल्यास श्रीयंत्राला पाण्याचा अभिषेक अवश्य घाला किंवा पंचामृताचा अभिषेक करूनही तुम्ही दीप अमावस्या दिव्यांची पूजा करत असताना त्यासमोर लक्ष्मीची उपासना करत श्रीयंत्रावर पंचामृताचा किंवा दुधाचा अभिषेक करत श्री सुक्त जर पठण केलं तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचा वास चिरकाल राहायला नक्कीच मदत होणार आहे. या सगळ्या उपायांमध्ये सायंकाळच्या वेळेस आपल्या घरामध्ये 2 तेजपत्ता कापूर सोबत जाळायचे आहे आणि घरभर आरतीसारखे फिरवत ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचा अधिकाधिक जप करत आरतीसारखे फिरवायचे आहे. जी व्यक्ती आपल्या घरामध्ये आजारी आहे त्या व्यक्तीने या दीप अमावस्येच्या दिवशी महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन
शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आणि त्या ठिकाणी महादेवाला एक श्रीफळ अर्पण करायचं आहे आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना देखील या दिवशी करणं गरजेचं राहील. दीप अमावस्या आपल्या संस्कृतीमध्ये ह्या ज्या काही 12 अमावस्या येतात, ह्या 12 अमावस्या आपल्याला काही ना काही शिकवणाऱ्या आहेत. आपल्या 5 तत्वांचं पूजन सुद्धा या प्रत्येक अमावस्येला अवश्य केलं जातं. दीप अमावस्येला अग्नी तत्वाचे पूजन करणं महत्वाचं राहील. जे रेकी स्टुडंट आहेत त्यांनी अमावस्येच्या रात्री मेडिटेशन करून आपल्या 7ही चक्रांना, हे चक्र आपल्या शरीरातील जागृत करणारं जे काही साधना तुम्हाला शिकवली जाते, त्या साधनेला पुन्हा एकदा उजाळा देण्याचा, पुन्हा एकदा रिचार्ज करण्याचा हा अतिशय सुंदर पर्वणीचा काळ तुम्हाला लाभत असतो. त्यामुळे तुमच्या घरामध्ये ज्यावेळेस सगळीकडे दिवे प्रज्वलित असतात, त्याच वेळेस तुम्ही तुमच्या आंतरज्योतीला सुद्धा तेवत ठेवा आणि 7 चक्रांना हील करून ही दीप अमावस्या, जे रेकी हीलर आहे, जे युनिव्हर्सशी कनेक्टेड आहेत, त्या सर्वांनी अवश्य हा सोहळा साजरा करावा. अति आनंदाने राहा. एका गरीबाचं पोट भरेल इतकं त्याला भोजन या दिवशी अवश्य करा. अन्नदान करणं तर तितकंच गरजेचं आहे, पण सगळ्यांनाच ते शक्य होत नाही. किमान एका गरजू व्यक्तीची, एका गरीब व्यक्तीची भूक भागेल इतकं भोजन, त्याला गरम भोजन नेऊन द्या आणि त्या व्यक्तीला धन्यवाद म्हणा. धन्यवाद त्या व्यक्तीला म्हणायचा आहे, कारण ती व्यक्ती घेणारी आहे, म्हणून हे तुम्ही दान करू शकता. सुंदर अशी ही दीप अमावस्या, चेहऱ्यावर नेहमीच आनंद आणि मनामध्ये सकारात्मक विचार ठेवून हे दिवे आपल्या आयुष्यामध्ये जर तेवत ठेवले, तर रोजच तुमच्या आयुष्यामध्ये ही सुंदर तेजोमय असणारी सणाची पर्वणी सतत लाभणार आहे. दीप अमावस्येच्या तुम्हा सर्वांना मंगलमय शुभेच्छा देते. तुमच्या आयुष्यातील सगळी विघ्न दूर होऊ दे आणि या दिव्यांप्रमाणे तुमच्या घरातील प्रत्येकाचं आयुष्य उजळून जाऊ दे. जय शंकर दत्तगुरु.